उलट तपासणी न्यूज, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणातून समाज घडवण्याची संकल्पना घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्य करीत असून आदर्श शिक्षण योजनेकडे काटेकोरपणे लक्ष देऊन सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे। अलीकडच्या काळात गावखेड्यातील शाळेत पटसंख्या कमी असल्यामुळे ही शाळा सरकार बंद करणार आहे किंवा कोणत्या खाजगी शिक्षण संस्थेला देणार आहे अशी चर्चा होती। मात्र या सर्व गोष्टीकडे राज्य सरकार गांभीर्याने लक्ष देऊन अशा सर्व शाळांना 14 एप्रिल अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून आदर्श ग्रामशाळा हा उपक्रम राबवणार आहे। या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 8 शाळांची निवड करण्यात आली असून यात देवळी तालुक्यातील आडेगाव येथील शाळेचा समावेश करण्यात आलेला आहे। या उपक्रमात टप्प्याटप्प्याने निवड करणार असून या शाळांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणार आहेत असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। याचबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात श्री शाळाची निवड करून सर्वांना योग्य शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शासन करणार असल्याचे देखील ते म्हणाले। पत्रकार परिषदेला देवळी पुलगाव क्षेत्राचे आमदार राजेश बकाने, भाजपा जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट, ओबीसी मोर्चाचे राज्याध्यक्ष संजय गाते, शिक्षण अधिकारी भडंग मॅडम यांची उपस्थिती होती। प्रशांत मेटे, उलट तपासणी न्यूज, पुलगाव। सूचना याच्या आधी देखील शिक्षकांना देण्यात आलेल्या आहे। बरेचसे लोक राहतात, परंतु आपण सांगतात ते देखील बरोबर आहे की बरेचसे लोक मुख्यालयी राहून त्या ठिकाणी अपडाऊन करत असतात। परंतु शेवटी आपला सर्वांचा उद्देश एक आहे की चांगल्या दर्जाचं शिक्षण हे त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे। याच्याकरता नवीन प्रशिक्षणाचे कारण शिक्षकांना त्या ठिकाणी देऊन चांगल्यात चांगल्या पद्धतीचं शिक्षण सुविधा देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो।